आल्यानं नद्यांना पूर देखील येणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं. म्हणजे त्याच्यानंतर मुंबईला देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर इगतपुरीकडे देखील चांगला राहणार आहे. संगमनेर, अकोले, ओझर, गणपती त्या परिसरात देखील जोराचा पाऊस पडणार आहे. जुन्नर, सिन्नर तिकडे जरी खूप या 21 ते 26 चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर कोकणपट्टी, घाटमाता म्हणजे रत्नागिरीपासून इकडं पालघरपर्यंत ते घाटमाथ्यावरला पाऊस जोरात मुसळधार चालूच राहणार आहे 26 तारखेपर्यंत म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. पुण्याकडे देखील खूप पाऊस पडणार आहे. पुण्याच्या पश्चिम भागाकडं खडकवासला धरण क्षेत्रामध्ये, लाभ क्षेत्रामध्ये तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून एखाद्याच खडकवासला धरणातलं पाणी देखील सुटू शकतं म्हणून सतर्क राहण्याची गरज आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांना आपण आपल्या मोटर काढण्याची तयारी ठेवावी. त्याच्यानंतर इकडं महाबळेश्वरकडे देखील 21 ते 26च्या दरम्यान खूप जोराचा पाऊस पडणार आहे. काही काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, मुसळधार पडणार आहे. त्याच्यामुळे कोयना धरणामध्ये पाण्याच्या साठ्यात वाढ होणार आहे. एका दिवस हे कोयना धरण ह्या 8 दिवसामध्ये भरू शकतं म्हणून हे अंदाज देखील त्या कोयना धरणाच्या लाभ क्षेत्रात लक्षात यायचा. त्याच्यानंतर उजनी धरण म्हणजे उजनी धरणामध्ये काय झालं, उजनीला पाऊस उजनीचा जर कॅचमेंट एरिया इकडं पुणे जिल्हा हे परिसर आहे, तर पुणे जिल्ह्याकडे खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळं उजनीचं जे कॅचमेंट एरिया त्या परिसरात पाऊस पडल्यामुळे उजनी धरणात देखील आवक येणार आहे म्हणून उजनीवासियाच्या लाभ क्षेत्रासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर इंदापूर, पुणे त्या परिसरात देखील 21 ते 26 चांगला पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 22 तारखेपासून ते 26 जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून अहिल्यानगरच्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. ह्या पावसामध्ये कोणताही भाग वंचित राहणार नाही अहिल्यानगर जिल्ह्यातला म्हणून त्यांनी हे अंदाज लक्षात यायचा. पुणे जिल्ह्यात देखील कोणताही भाग वंचित राहणार नाही म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 26 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे, चांगला पडणार आहे. इकडं जसं अतिवृष्टी तितका नाही पडणार पण तुमच्या इकडे पिकाला लागेल तसा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आज 22 तारखेपासून ते 26 जुलैपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी ओढे नाले वाहतील, काही शेतामध्ये पाणी साचल, काही ठिकाणी रिमझिम पडेल, पण 26 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे. बीड जिल्ह्यातला अंदाज लक्षात यायचा. जालना देखील चांगला पाऊस होणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की संभाजीनगरचा उत्तरेकडला भाग म्हणजे आपलं कन्नड, इकडं फुलंब्री त्या परिसरामध्ये काय होणार आहे, चाळीसगाव, जळगावकडे अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळं त्याच्या लगत संभाजीनगर जिल्हा लागतो. त्याच्यामुळे संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. छोटे छोटे जे तळे असतील त्याच्यात देखील पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज त्या संभाजीनगरच्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. पैठण, इकडं कोपरगाव, राहता, शिर्डी ह्या परिसरात बी चांगला पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर आपण परत परभणी जिल्ह्याकडे वळू. परभणी जिल्ह्यामध्ये आज 22 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. रिमझिम राहणार आहे, काही भागात जोरात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. जिथं चांगलं ऊन पडेल तिथं जोराचा पाऊस पडेल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. 26 तारखेपर्यंत परभणी जिल्ह्यात देखील चांगला पाऊस आहे. आणि कालच्या अंदाजात सांगितलं होतं पालम पट्ट्यात पडेल, तर पालमला काल रात्रीच्याला पडला आणि पालम तालुक्यामध्ये आज देखील पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. बीड जिल्ह्यात देखील जे कडाष्टी भाग आहे त्या परिसरात थोडाफार पाऊस कमी होता, तिकडे देखील झाला, पण आज म्हणजे 22 ते 26च्या दरम्यान तिकडे देखील पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी. लातूर जिल्ह्यात देखील ह्या 6 दिवसात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्राकडे काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अतिवृष्टी झाल्यामुळे ओढे नाल्यांना नद्यांना पूर देखील येणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं. म्हणजे त्याच्यानंतर मुंबईला देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर इगतपुरीकडे देखील चांगला राहणार आहे. संगमनेर, अकोले, ओझर, गणपती त्या परिसरात देखील जोराचा पाऊस पडणार आहे. जुन्नर, सिन्नर तिकडे जरी खूप या 21 ते 26 चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर कोकणपट्टी, घाटमाता म्हणजे रत्नागिरीपासून इकडं पालघरपर्यंत ते घाटमाथ्यावरला पाऊस जोरात मुसळधार चालूच राहणार आहे 26 तारखेपर्यंत म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. पुण्याकडे देखील खूप पाऊस पडणार आहे. पुण्याच्या पश्चिम भागाकडं खडकवासला धरण क्षेत्रामध्ये, लाभ क्षेत्रामध्ये तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून एखाद्याच खडकवासला धरणातलं पाणी देखील सुटू शकतं म्हणून सतर्क राहण्याची गरज आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांना आपण आपल्या मोटर काढण्याची तयारी ठेवावी. त्याच्यानंतर इकडं महाबळेश्वरकडे देखील 21 ते 26च्या दरम्यान
खूप जोराचा पाऊस पडणार आहे, काही काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, मुसळधार पडणार आहे. त्याच्यामुळे कोयना धरणामध्ये पाण्याच्या साठ्यात वाढ होणार आहे. एका दिवस हे कोयना धरण ह्या 8 दिवसामध्ये भरू शकतं, म्हणून हे अंदाज देखील त्या कोयना धरणाच्या लाभक्षेत्रानं लक्षात येतात. त्याच्यानंतर उजनी धरण, म्हणजे उजनी धरणामध्ये काय झालं, उजनीला पाऊस उजनीचं तर कॅचमेंट एरिया इकडं पुणे जिल्हा हे परिसर आहे, तर पुणे जिल्ह्याकडे खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळं उजनीचं जे कॅचमेंट एरिया त्या परिसरात पाऊस पडल्यामुळे उजनी धरणात देखील आवक येणार आहे, म्हणून उजनीवासियाच्या लाभ क्षेत्रासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर इंदापूर पुणे त्या परिसरात देखील 21 ते 26 चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून अंदाज लक्षात यायचा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 22 तारखेपासून ते 26 जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून अहिल्यानगरच्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. ह्या पावसामध्ये कोणताही भाग वंचित राहणार नाही अहिल्यानगर जिल्ह्यातला, म्हणून त्यांनी हे अंदाज लक्षात यायचा. पुणे जिल्ह्यात देखील कोणताही भाग वंचित राहणार नाही, म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 26 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे, चांगला पडणार आहे. इकडं जसं अतिवृष्टी तितका नाही पडणार, पण तुमच्या इकडे पिकाला लागेल तसा पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आज 22 तारखेपासून ते 26 जुलैपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी ओढे नाले वाहतील, काही शेतामध्ये पाणी साचल, काही ठिकाणी रिमझिम पडेल, पण 26 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे. बीड जिल्ह्यातला अंदाज लक्षात यायचा. जालना देखील चांगला पाऊस होणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की संभाजीनगरचा उत्तरेकडला भाग म्हणजे आपलं कन्नड इकडं फुलंब्री त्या परिसरामध्ये काय होणार आहे, चाळीसगाव जळगावकडे अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळं त्याच्या लगतच संभाजीनगर जिल्हा लागतो. त्याच्यामुळे संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. छोटे छोटे जे तळे असतील त्याच्यात देखील पाणी येणार आहे, म्हणून हा अंदाज त्या संभाजीनगरच्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. पैठण इकडं कोपरगाव राहता शिर्डी ह्या परिसरात बी चांगला पाऊस पडणार आहे, म्हणजे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर आपण परत परभणी जिल्ह्याकडे वळू. परभणी जिल्ह्यामध्ये आज 22 तारखेपासून तर घाटमाता कोल्हापूर जिल्हा तिकडे देखील आता परत पूर काय वाढणार नाही, म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी. हे जे लो प्रेशर होतं हे लो प्रेशर गुजरातकडे जाणार आहे. गुजरातमधून काय होणार आहे, इंदोर मध्य प्रदेशकडे जाणार आहे. मध्य प्रदेशकडून काय होणार आहे, उत्तर प्रदेशकडे जाणार आहे. उत्तर प्रदेशकडून इकडं नेपाळ ह्या तिकडं जाईल आणि तिकडं स्थिरावं, पण त्याला स्थिरावायला आणखीन 4 दिवस लागतात. मग जवळपास म्हणजे 12 तारखे जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये जवळपास 12 तारखेपर्यंत आता उद्यापासून म्हणजे आजपासून चांगलं वारं सुरुवात होईल आणि ते शांत होऊस तर परत पुन्हा काही आता एखादी प्रणाली तयार होत नाही, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. म्हणजे आता राज्यात मात्र उद्या 11 तारखेपासून सगळीकडं चांगलं हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. फक्त 15, 16, 17च्या दरम्यान परत एकदा पावसाळी वातावरण तयार होईल, पण तो इतका पाऊस असा जोराचा पडणार नाही, फक्त तुरळक भागातच म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा ते असणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. चांगल्या पावसासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे, म्हणून हे अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. सोशल मीडियातून काय व्हायला थोडे अफवा पसरत आहेत की परत आता पाऊस येणार नाही. शेतकऱ्यांना घाबरू नका, पाऊस येणार आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात देखील असाच एकदम आता जसा पाऊस आला ते चांगला पाऊस येणार आहे. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो 15, 16, 17च्या दरम्यान देखील थोडाफार पाऊस असणार आहे, म्हणून शेतकऱ्यांनी तुम्ही काय करा, आपण आपले शेतीचे कामे करून घ्या, तणनाशक मारून घ्या, कीटकनाशक मारून घ्या, कारण की पाऊस बिलकुल येणार आहे. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. त्याच्यानंतर आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात देखील एक चांगला मोठा पाऊस येईल, त्याचा व्हिडिओ आणखी 2-4 दिवसात देईल. पण तोपर्यंत शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपण आपल्या शेतीचे कामे करून घ्या, फवारण्या करून घ्या, डवरणी करून घ्या, वखरणी करून घ्या, म्हणून हे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो. ह्या पावसातून देखील महाराष्ट्रामध्ये काही तालुक्यामध्ये 10-15 गाव 5-7 गाव असे वंचित राहिलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातले, लातूर जिल्ह्यातले, बीड जिल्ह्यातले, तिकडं नांदेड जिल्ह्यातले, परभणी जिल्ह्यातले, पालम ह्या परिसरातले त्या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज देखील म्हणजे आज 9 जुलै, 10 आणि 11 ह्या 3 दिवसात देखील काय होणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाचा